जय भीम। सेन्सॉर हटाओ, लोकशाही बचाओ हा आपला नारा आहे। हा नारा आपण का देतो हे समजून घेणं गरजेचं आहे। इंग्रजांनी या देशामध्ये सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली, कारण इंग्रजांच्या विरुद्ध भारतामध्ये उठाव करणारी जी लोक होते त्यांनी इंग्रजांच्या विरोधात सिनेमे बनवणे, कादंबऱ्या लिहिणे, कथा लिहिणे, लिखाण करूने, नाटकं बसवणे यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली। 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले, इंग्रज भारत सोडून निघून गेले। तरीही भारतातल्या सत्ताधाऱ्यांनी 3.5% लोकांनी आणि भांडवलदारांनी हे सेन्सॉर बोर्ड भारतात टिकवून ठेवलं। 1952 साली या सेन्सॉर बोर्डाची सुधारित गाईडलाईन केली। ह्या सुधारित गाईडलाईन वाचल्यानंतर लक्षात येतं की यामध्ये दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक, गरीब, शेतकरी, कामगार, तृतीयपंथी आणि महिला यांचे विषय बसत नाही। मग अशी गाईडलाईन त्यांनी का करावी? त्याचबरोबर 2024मध्ये ह्या गाईडलाईनमध्ये थोडे चेंजेस केले आणि सिनेमा बघणारे जे परीक्षक आहेत त्या परीक्षकांची नावं उघड होणार नाहीत। त्या परीक्षकांची, निर्मात्यांची आणि डायरेक्टर, लेखक यांच्यात चर्चा होणार नाही अशी तरतूद केली। ही तरतूद का केली असावी? आणि हे सेन्सॉर बोर्ड फक्त आणि फक्त बहुजनांच्या सिनेमांना का विरोध करतं? ह्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवे असतील तर 9 एप्रिल 2025 रोजी मुंबईमध्ये सेन्सॉर बोर्ड विरोधी परिषद घेण्यात आलेली आहे। या परिषदेला तुम्ही सर्वांनी हजर राहावे। ही परिषद सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल। सकाळच्या सत्रामध्ये या विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील आणि दुपारनंतर चल हल्ला बोल, ज्या सिनेमामुळे हे सगळं प्रकरण सुरू झालं, महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन सुरू झाली, त्या सिनेमाचा शो होईल। आम्ही सर्व ह्या परिषदेसाठी येत आहोत, तुम्ही या। जय भीम, जय संविधान।